नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 8/9/2021 वार बुधवार इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील चॅप्टर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर मध्ये आपण या चॅप्टर मध्ये पहा कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवते का पहा, हाउ डू वी डिसाइड दैट ए गिवन मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और इज एन इन्सुलेटर। पहा तुम्हाला आपण एखादं मटेरियल किंवा एखादी वस्तू ही गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर आहे, विद्युत वाहक आहे का विद्युत रोधक आहे, हे कसं आपण ठरवू शकतो। दुसरं, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? पहा, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? आपण म्हणतो लोखंड हे विद्युत वाहक आहे, मग खाली पडलेले लोखंडाचा तुकडा जर आपण उचलला तर आपल्याला शॉक बसतो का बसत नाही? We have learned in earlier standard about static electricity. आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये स्थितिक ऊर्जा, स्थितिक इलेक्ट्रिसिटी किंवा स्थितिक विद्युत प्रवाह पाहत होतो। We performed various experiments regarding negatively and positively charged objects. आपण घर्षणाने विद्युत निर्मिती वगैरे असे काही प्रयोग, आपण पट्टी घासली त्याला कागदाचे तुकडे चिकटतात, हे असं स्थितिक विद्युत हे यावरील उदाहरण आपण बरीच करून पाहिलेले आहे। द रिझन बिहाइंड द ऑब्जेक्ट बिकमिंग पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज is transfer of negatively charged particle from one object to the another object. मग घर्षणाने स्थितिक विद्युत निर्माण होतं, परंतु कसं विद्युत निर्माण होतं? विद्युत निर्मितीसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची गरज असते। मग दोन पदार्थामध्ये एका पदार्थावरील निगेटिव्ह चार्ज हा दुसऱ्या पदार्थाकडे गेला की विद्युत प्रवाह निर्माण होतो, हे आपण पाहिलं। एका पदार्थावर दुसऱ्या पदार्थावर इलेक्ट्रॉन्स गेला की दोन्हीमध्ये पण काय होतं? चार्ज निर्माण होतात। इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट एन इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू ए कंडक्टिंग वायर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू ए रेजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटर and जनरेटर। आपण या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत तर इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू ए कंडक्टिंग वायर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू ए रेजिस्टर। इलेक्ट्रिक वायर मधून करंट कसा पास होतो, त्यानंतर रेजिस्टर मधून करंट पास झाल्यावर काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधून करंट पास झाला काय होतं, परत इलेक्ट्रिक मोटार आहे त्या मोटारीतून विद्युत धारा जाऊ दिली, जनरेटर मधून विद्युत धारा निर्मिती कशी होती, हा भाग आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। आता पहा, पुस्तकामध्ये आकृती दाखवले, ऑब्झर्व अँड डिस्कस। पहा या पुस्तकामध्ये ही जी आकृती आहे ते पुस्तक उघडून तुम्ही पहा आणि या आकृतीमध्ये इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे तो बघा। ही आकृती आहे। आता यामध्ये पहा, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर? तुम्ही खाली दिलेल्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं? व्हिच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड? आणि कोणता इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट आहे हे तुम्हाला सापडलं ते सांगा, कोणता इफेक्ट आहे तो।
पहा पहिल्या चित्रामध्ये लॅम्प लावलेला दिसतोय, दुसऱ्या चित्रामध्ये टीव्ही लावलेला दिसतोय, बी या आकृतीमध्ये फॅन फिरताना दिसतोय, सी या आकृतीमध्ये डोर बेल आहे, बेल वाजवलेली दिसते. मग या उदाहरणावरून इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे तो ओळखा. विद्युत ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर होत आहे, विद्युत ऊर्जेचं पुन्हा यांत्रिक ऊर्जेत रूपांतर झालेलं दिसतंय. परत विद्युत ऊर्जेचं साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेले दिसते. हे इफेक्ट्स आपल्याला यामध्ये दिसले. आता एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट, एनर्जी ट्रान्सफर सर्किट इलेक्ट्रिक सर्किट मधून कशी होते हे पाहायचं आहे आपल्याला. मग पुढचा मुद्दा जो आहे एनर्जी ट्रान्सफर in an electric circuit. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होते हे पाहायचं आहे. पहा मटेरियल्स काय काय घ्यायचे. कनेक्टिंग वायर्स म्हणजे वायर्स जोडण्यासाठी, सर्किट जोडण्यासाठी इलेक्ट्रिक सेल घ्यायचा आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स घ्यायचा आहे, व्होल्ट मीटर घ्यायचा आहे, एमीटर घ्यायचा आहे, प्लग की, प्लग की म्हणजे बटन टाइप काम करतं ते, त्याला दाब कळ असं सुद्धा म्हणतात. यामध्ये पहा कृती काय आहे. प्रोसिजर कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द अकंपनिंग फिगर 4.2 आफ्टर टेकिंग द कॉम्पोनंट्स विथ प्रॉपर व्हॅल्यूज. पहा पुस्तकामध्ये 4.2 इथं आकृती दाखवली. पहा त्यामध्ये जशी आकृती दाखवली तशी त्याची प्रॉपर जोडणी करायची आहे. मेजर द करंट आय आणि त्या सर्किट मधून जाणारा करंट हा मोजायचा आहे. ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स VAB बिटवीन द टू एंड्स ऑफ A and B, आणि A आणि B या टोकातून किती पोटेन्शियल डिफरन्स आहे हे पण मोजायचं आहे. ऑफ द रेजिस्टन्सच्या द पोटेन्शियल at A is higher than the potential at B as the point A is connected to the positive electrode of the cell and B to the negative electrode. पहा ही आकृती मी फळ्यावरच दाखवतो तुम्हाला. या आकृतीमध्ये या सर्किटमध्ये कशी जोडणी आहे पहा. पॉझिटिव्ह चार्ज कडून इलेक्ट्रिसिटी अशी वाहते आणि परत निगेटिव्ह चार्जला. हे बॅटरी आहे, सेल आहे, हा त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह टोक आहे. मग या ठिकाणी हे ॲमीटरचं पॉझिटिव्ह टोक आणि हे निगेटिव्ह टोक आणि व्होल्ट मीटर हा अक्रॉस रेजिस्टन्स जोडायचा आहे. तर हा VAB इथं व्होल्ट मीटर जोडलेला आहे. हे त्याचं पॉझिटिव्ह टोक, हे त्याचं निगेटिव्ह टोक. अशा रीतीनं सर्किट पूर्ण केल्यानंतर हे रेजिस्टन्स A टोक आणि हे B टोक. पहा प्रोसिजर काय आहे. तर कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर अकंपनिंग फिगर 4.2. या फिगर मध्ये हे बॅटरी सेल आहे. या बॅटरी सेलचं पॉझिटिव्ह टोक हे प्लग कळला गेलंय. ही प्लग कळेतून कुठे गेलाय, रेजिस्टन्स मध्ये जोडलेला आहे. रेजिस्टन्सच्या दुसऱ्या टोकाला एम्पियर मीटर जोडलेला आहे.
एका सिरीजमध्ये आणि पुन्हा मेन वायरचं टोक हे विद्युत घटाच्या किंवा सेलच्या निगेटिव्ह टोकाला जोडलेला आहे. अशा रीतीने हा परिपथ पूर्ण झाला आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटॅन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेला आहे. तर हा पॉझिटिव्ह टोक आहे त्याचा, हे निगेटिव्ह टोक आहे. ॲमीटरचं हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह टोक आहे. इथं करंट मोजला जातो. I is flowing through this circuit. मग याप्रमाणे जोडणी केली असता द पोटॅन्शियल ॲट ए इज हायर दॅन द पोटॅन्शियल ॲट बी. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह चार्ज टोक आहे बॅटरीचं, हे निगेटिव्ह चार्ज आहे. मग इथलं पोटॅन्शियल डिफरन्स हे हायर असतं, इथलं लोअर असतं. मग हायर पोटॅन्शियल डिफरन्स कडून लोअर पोटॅन्शियल डिफरन्स कडे काय होतो, करंट फ्लो होतो. द पोटॅन्शियल ॲट ए इज हायर दॅन द पोटॅन्शियल डिफरन्स ॲट बी. The point A is connected to the positive electrode. Point A is connected to the positive electrode and point B is connected to the negative electrode of the cell. Then if a charge Q flows from A to B, मग हे जर जोडणी केली आणि प्लग करून दाबली तर चार्ज Q हा A पासून B पर्यंत वाहतो. मग पहा, इफ ए चार्ज Q flows from A to B, work VABQ has been done. जर का if a charge Q flows from A to B, work VABQ is done. मग वर्क काय आलं, VAB into Q हे वर्क डन झालं. पहा Q on Q while VABQ has been done on Q while going from A to B. Refer to chapter 3 from standard 9. From where does the energy come to do this work? आता इथं एनर्जी कुठून आली हे वर्क करण्यासाठी? द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेम. या ठिकाणी हे वर्क घडवून आणण्यासाठी एनर्जी कुठून आली तर सोर्स ऑफ सेल्स, हे बॅटरी सेल्स याच्यातून हा एनर्जी आली हे वर्क घडवून आणण्यासाठी. मग पहा, द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. द सेल गिव्स दिस एनर्जी थ्रू द चार्ज Q टू रेजिस्टन्स where work VABQ is performed. मग बॅटरी हे सेलची एनर्जी याला दिल्यामुळे Q हा चार्ज A पासून B कडे गेला, त्यावेळेस वर्क जे घडून आलं ते म्हणजे वर्क इज इक्वल टू VAB इंटू Q. हे वर्क डन झालं. इफ द चार्ज Q flows from A to B in time t, that is the work is performed in time t, then during that time the energy VABQ is given to the resistance. What happens to this energy? This energy is received by the resistor and is converted into heat energy. The temperature of the resistor is increased. पहा, ज्या वेळेस Q एवढा चार्ज या बॅटरीतून पॉझिटिव्ह टोकाकडून या A पासून B कडे जातो, त्यावेळेला वर्क डन W इज इक्वल टू VAB इंटू Q एवढं वर्क घडतं. मग टाइम टी मध्ये एवढं वर्क डन होतं. द वर्क इज परफॉर्म्ड इन टाइम टी. देन ड्युरिंग दॅट time the energy, then during that time the energy VABQ is given to the resistor
आणि त्याच वेळेला VABQ एवढी एनर्जी ह्या रेजिस्टरला, हा रेजिस्टर आहे, या रेजिस्टरला दिली जाते. व्हॉट हॅपन्स टू दिस एनर्जी? मग या एनर्जीमुळे काय घडतं? दिस एनर्जी इज रिसिव्ड बाय द रेजिस्टर, आणि ही एनर्जी ह्या रेजिस्टन्सला मिळाली की and is converted into heat energy. मग हीच एनर्जी या रेजिस्टरला मिळाली की या एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं? तर हीट मध्ये होतं. द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर इज इन्क्रीज्ड. हीट मध्ये त्या एनर्जीचं रूपांतर हीट मध्ये झाल्यामुळे हिचं या रेजिस्टरचं टेम्परेचर काय होतं? वाढतं, इज इन्क्रीज्ड. मग पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. इफ इन द सर्किट द रेजिस्टर इज replaced by a motor. ह्या रेजिस्टन्स रिप्लेस केला आणि इथं मोटर बसवली आपण. In which form will the energy given by the cell get transferred into P? मग मोटर जर जोडली तर त्यात आपण काय होतं? त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्म कसं होतं? P म्हणजे इलेक्ट्रिकल power is equal to energy upon time required. Energy upon time required, हे सूत्र आहे. मग पहा, मग एनर्जी काय आहे? तर VABQ एवढी एनर्जी आहे आणि त्याला टाइम लागलेला T आहे. मग इक्वल टू, but Q upon T is equal to I. मग VAB into I. Q upon T च्या ऐवजी काय ठेवला आपण? I. VAB I हे आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर मिळाली, P मिळाली. P is equal to VABI. मग पहा, the source of energy the cell gives in time t, the energy P into T to the resistor. If I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistance in time t will be. मग ज्या वेळेस the source of energy the cell gives in time t, जो एनर्जीचा सोर्स आहे सेलने दिलेला टाइम टी मध्ये, द एनर्जी P into T to the रेजिस्टर. मग ती एनर्जी P into T एवढी रेजिस्टरला एनर्जी दिली जाते. इफ I is the current flowing continuously through the circuit, आणि I हा त्या सर्किट मधून जाणारा करंट कंटिन्यूअस जात असतो. द हीट प्रोड्यूस्ड इन द रेजिस्टर in time t will be H. मग त्यामध्ये रेजिस्टर मध्ये हीट प्रोड्यूस झालेली जी आहे ती म्हणजे काय? तर H is equal to P into T. मग P म्हणजे काय आहे? P म्हणजे VAB into I into T. आता but VAB is equal to IR by Ohm's law. Ohm's law नुसार potential difference is equal to IR. मग H is equal to VAB च्या ऐवजी IR ठेवलं आणि पुन्हा हे I आणि T, हे IR आपण VAB च्या ऐवजी ठेवलं. मग H म्हणजे हीट is equal to I into I square R T. मग त्यामध्ये निर्माण झालेली उष्णता हीट म्हणजे I square into R into T, हे हीटचं सूत्र मिळतं. H is equal to I square R into T. I गुणिले I square R into T, I square R T म्हणजे त्या रेजिस्टर मध्ये निर्माण झालेली
हीट होईल. मग पहा P is equal to VAB into I म्हणजेच व्होल्ट इंटू एम्पियर हे याचं एकक होईल. मग 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर इज इक्वल टू 1 जूल पर 1 कूलम इंटू 1 कूलम अपॉन 1 सेकंड. मग हे कूलमला कूलम गेला 1 जूल पर 1 सेकंड म्हणजेच वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंड हे सूत्र मिळतं. मग thus the unit of electric power is a 1 watt. Thus the unit of electrical power is a 1 watt. मग इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे ही वॅट मध्ये मोजली जाते. 1 जूल अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू वॅट हे आहे एकक. वॅट म्हणजे हे पॉवरचं एकक आहे. अशा रीतीनं आपण एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट हा भाग आपण पूर्णतः पाहिला आणि त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता H इज इक्वल टू I² RT हे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.